तर ज्या रस्त्यानं जात होते तालमीलाने परत घराकडे जात होते, वाटतं ते चांभाराचं घर होतं. बर. तो चांभाराचा म्हातारा चांगला पैलवान होता. हम्म. त्याच्या लक्षात आलं की पोरग चांगलं होतं, अंगापिंडानं हरापिंडानं मोठं उंच. मारुती म्हणाला जवळ बोलवलं, मारुती तू रोज या वाटेनं जातोस, तू त्या देवळीत दुधाचा तांब्या भरलेला असेल, तो प्यायचा आणि तू जायचा. चांभाराचा माणूस. हो. आणि दररोज मारुती म्हणे दुधाचा तांब्या प्यायचे जायचे. असा पहिलवान मोठा झाला. पुढं मोठा झाल्यानंतर चांगलं दिवस आलं, सांगलीला राहायला गेला. पण 4 चाकीनं गावात गेला आणि त्या रस्त्यानं चालला की गाडी उभा करायचा आणि वाकून त्या चांभाराच्या घरात जायचं. चांभाराचा म्हातारा मेला होता तो, पण फोटोच्या जाऊन पाया पडायचं आणि येऊन बसायचं जायचं. कृतज्ञता जी होती ती मारुती मानेकडे होती. हो. अनेक उदाहरणं मी सांगेन असं.